नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बघणार आहोत संयुक्त संख्या म्हणजे काय, कंपोजिट नंबर कशाला म्हणायचं। बघा, साधी सरळ सोपी व्याख्या लक्षात घ्या आणि या भागावर कोणत्याही परीक्षेला प्रश्न विचारला जातो। संयुक्त संख्या म्हणजे काय, त्यांची बेरीज किती, कशा असतात संयुक्त संख्या, ओळखायच्या कशा। आता लक्षात घ्या, ज्या संख्येचे फॅक्टर्स पडतात, अवयव पडतात, अशा संख्याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या म्हणायचं। मग बघा, आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, समजा मी संख्या घेतली 15। आता या 15चे फॅक्टर्स पडतात, 15ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातात त्याला आपण फॅक्टर्स म्हणतो, अवयव म्हणतो किंवा विभाजक म्हणतो। मग लक्षात घ्या, पूर्ण भाग जात असेल त्याला विभाजक म्हणतात, फॅक्टर्स म्हणतात, डिवायझर म्हणतात। आता लक्षात घ्या, 15ला 1 न भाग जातो, त्यानंतर 3 न भाग जातो, त्यानंतर 5 न भाग जातो, त्यानंतर एक संख्या तीच संख्या म्हणजे 15 न भाग जातो। याचा अर्थ याचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडायलेत, म्हणून त्या संख्येला काय म्हणायचं, संयुक्त संख्या म्हणायचं। फॉर एक्झाम्पल आणखीन एक संख्या घेतली मी, इथे संख्या घेतो 30। आता बघा, या 30ला कुणा भाग जातो, सुरुवातीला 1 न भाग जातो, त्यानंतर 2 न भाग जातो, त्यानंतर 3 न भाग जातो, त्यानंतर 5 न भाग जातो, 6 नही भाग जातो, त्यानंतर 10 न भाग जातो, त्यानंतर 15 ने भाग जातो आणि त्यानंतर 30 ने भाग जातो। म्हणजे बघा, 2 पेक्षा जर जास्त फॅक्टर्स पडत असतील, अवयव पडत असतील, तर त्या संख्येला काय म्हणायचं, संयुक्त संख्या म्हणायचं। बघा, 30चे फॅक्टर्स किती पडले, एवढे। त्यानंतर 15चे फॅक्टर्स किती पडले, 4 पडले। 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडत असतील तर त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो। मग आता आपण जर 1 ते 100चा विचार केला, लक्षात घ्या, जर आपण 1 ते 100 या संख्यांचा विचार जर केला आपण, तर 1 ते 100 मध्ये 1 ही नैसर्गिक संख्या आहे, 1 ही नैसर्गिक संख्या असते, नॅचरल नंबर असतो। ती संयुक्त संख्या, बघा, 1 ही नॅचरल नंबर असतो, तिचं काउंट कुठंच नसतं, ती पूर्ण संख्या नसते, पूर्णांक संख्या नसते, मूळ संख्या नसते, विषम संख्या नसते। त्यानंतर मग 1 ही काय असते, नैसर्गिक संख्या असते। 100 मधून 1 अंक गेला तर उरल्या किती, आता 99 संख्या उरल्या। तर या 99 संख्यांमध्ये आपल्या 25 या मूळ संख्या आहेत। आपण पाहिल्या मूळ संख्या मागच्या व्हिडिओमध्ये, 25 मूळ संख्या असतात। याच्यातून जर 25 मी वजा केले, आता लक्षात घ्या, 9तून 5 गेले उरले 4, 9तून 2 गेले उरले 7। म्हणजे 1 ते 100चा जर का आपण विचार केला तर 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत। एकूण 74 संयुक्त संख्या आहेत। किती, 1 ते 100चा जर का आपण विचार केला तर त्यामध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत। मग आता या 74 संयुक्त संख्याची जर का आपल्याला बेरीज विचारली, बघा, 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत, कंपोजिट नंबर आहेत। मग आता ते नंबर जर का कोणते आपल्याला विचारलं तर 25 मूळ संख्या काढून टाकायच्या, मूळ संख्या आपण पूर्ण घेतल्यात, 1 हा नंबर, असे 26 नंबर काढून टाकायचे। मग राहिलेल्या सगळ्या संख्या काय आहेत, संयुक्त संख्या आहेत। आणि त्यांची जर का आपण बेरीज केली, या पूर्ण 74 संयुक्त संख्यांची जर का आपण बेरीज केली तर ती येते 3990। 3990। त्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज 1060 असते, हे आपण पाहिलेलं आहे। मग संयुक्त संख्यांची बेरीज किती येते, तर संयुक्त संख्यांची बेरीज असते 3960। मग ह्या झाल्या आपल्या पूर्ण संयुक्त संख्या 1 ते 100 मधल्या। आपल्याला यावर जर प्रश्न आला तर सरळ सरळ संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्याचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात, जास्त 2 पेक्षा जास्त अवयव पडतात, अशा सगळ्या संख्याला काय म्हणतो आपण, संयुक्त संख्या असं म्हणतो। ओके मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची अपडेट कळेल। ओके, लक्षात घ्या। चला तर मी तुमची रजा घेतो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो।